आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची एक प्रत ते ठेवलेली होती। एका समाजकंटकाने त्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली आणि त्यामुळे परभणीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। संविधान फक्त काही आंबेडकरी जनतेचं नाही आहे, संपूर्ण देशातील जनतेचा सन्मान स्वाभिमान या देशाचं संविधान आहे। आंदोलन झालं शांततापूर्ण रीतीनं, काही समाजकंटक त्याच्यामध्ये शिरले, त्यांनी हिंसाचार केला आणि बदनाम मात्र आंबेडकरी जनतेला करण्यात आला। आणि पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक करण्याच्या ऐवजी भीमनगरसारख्या दलितांच्या वस्त्यामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। त्याची काही गरज नव्हती। लोक आपल्या घरामध्ये बसलेले होते, कामधंद्याला चाललेले होते, मिळेल त्याला अत्यंत निर्दयपणे मारहाण करण्यात आली। हा कॉम्बिंग ऑपरेशन करण्याचा अधिकार कोणी दिला, कसा दिला, कोणी दिला, आदेश कोणी दिला, याची चौकशी झाली पाहिजे। आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ज्या आंबेडकरी जनतेवर अत्याचार झाला, जुलूम झाला, त्यामध्ये सूर्यवंशी नावाचा एक लॉ कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी देखील तो जखमी झाला, त्याचा मृत्यू झाला, पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला। त्यामुळे प्रचंड अशा प्रकारचं असंतोष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमसत आहे। कॉम्बिंग ऑपरेशन करण्याचा अधिकार पोलिसांना नाही आहे। तुम्हाला अटक करू शकता, तुम्ही आरोपीचं अटक करा त्यांना, पण मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे। पण महिलांना मारहाण केली, महिलांच्या गुप्तांगावर मारहाण, लाठ्या चालवल्या, लहान मोठे आजारी माणसं घरामध्ये होते त्यांच्यावर लाठी हल्ला केला। या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आमच्या एका सूर्यवंशी नावाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला। याची न्यायालयीन चौकशीची मागणी मी स्वतः जाऊन आलो परभणीला, न्यायालयीन चौकशीची मागणी केली। आणि कॉम्बिंग ऑपरेशन करण्याचा अधिकार पोलिसांना नसता देखील पोलीस वस्तीमध्ये दलितांच्या बौद्धांच्या वस्तीमध्ये शिरलेत आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली मिळेल त्याला मारत सुटलेत। अत्यंत पोलिसी अत्याचार ज्याला आपण म्हणतो, हा पोलीस अत्याचार अत्यंत निघृणपणे करण्यात आला। त्यामुळे कॉम्बिंग ऑपरेशनचा आदेश कुणी दिला त्याची चौकशी झाली पाहिजे। ज्यांनी आदेश दिला त्याच्यावर योग्य प्रकारची कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा जो कार्यकर्ता पोलीस कस्टडीमध्ये मरण पावला, पोलिसांच्या मारहाणीमध्ये मरण पावला पोलीस कस्टडीमध्ये, त्याच्या परिवाराला कमीत कमी 50 लाख रुपयाचा आर्थिक मदत सरकारने केली पाहिजे, आमच्या पक्षाची मागणी आहे। ही एकूणच शासनाने पोलीस प्रशासनाचा जो एकंदर वागणं जे आहे, असं वाटतं की जसं हिंदुस्थान पाकिस्तानचं युद्ध चाललेलं आहे की काय। जे दलितांची आंदोलन जेव्हा होतात त्या बेछूटपणे अशा प्रकारचा लाठीहल्ला केला जातो, अत्याचार केला जातो, याची देखील दखल शासनाने घेतली पाहिजे। आणि कॉम्बिंग ऑपरेशनचा अधिकार नसताना देखील दलितांच्या बौद्धांच्या वस्त्यामध्ये शिरून जे कॉम्बिंग ऑपरेशन करून ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आला त्याची चौकशी झाली पाहिजे। ज्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन करण्याचा आदेश ज्या अधिकाऱ्यांनी दिला असेल त्याला ताबडतोब बर्तरफ केलं पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात आली पाहिजे, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। दुसरं, या पद्धतीनं अमित शहा यांनी संसदेने आंबेडकर 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 असं म्हटल्याने तुम्ही 7 वेळा आंबेडकर म्हणता, 7 वेळा आंबेडकर म्हणण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घ्या, तुम्ही स्वर्गात जा, असं त्यांनी म्हटलंय। यावर आपली काय प्रतिक्रिया? राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं ते अत्यंत निषेधार्ह आहे, अत्यंत आक्षेपजनक आहे। आंबेडकर 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 असं नाव घेण्यापेक्षा 7 वेळा जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला, अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशातील कोट्यावधी शोषितांचे, पीडितांचे, कष्टकऱ्यांचे हे मसीहा आहेत, देवापेक्षाही जास्त मानणारे लोक आहेत। तेव्हा या देशात उपेक्षित वंचितांचा डॉक्टर आंबेडकर हा देवापेक्षा जास्त मानणारे लोक आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात हे जे वक्तव्य केलं याचा मी धिक्कार करतो आणि या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या मनानं अमित शहानी देशाची माफी मागितली पाहिजे आणि यापुढे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अपमान याची काळजी घेतली पाहिजे। एकीकडे तुम्ही आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना मग मोदी साहेब असतील किंवा शहा असतील हे काँग्रेसचं उदाहरण देतात
ते काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने काय केलं म्हणजे त्यांनी गाय मारल्यावर आपण काय बछडा मारायचा का? काँग्रेसने काय केलं मला चांगलं ठाऊक आहे बाबासाहेब संदर्भामध्ये, हा इतिहास झालेला आहे. पण आज या घडीला काँग्रेसचं उदाहरण देऊन बाबासाहेबाचा झालेला अपमान तुम्हाला समर्थन करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसने काय केलं बाबासाहेबांचं हे सांगण्यापेक्षा तुम्ही सध्या काय करता आहात, संविधानाचं तुम्ही योग्य प्रकारे पालन करता की नाही, हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आंबेडकर 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 ही फॅशन झाली असं ते म्हणाले. 7 वेळा आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता. अरे बाबासाहेबांमुळे स्वर्ग प्राप्त झाला ना. या देशातील तमाम जनतेला लोकशाहीच्या रूपानं स्वर्ग प्राप्त झालेला आहे. तेव्हा देवांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. आमचे मसीहा आहेत, या देशातील तमाम जनतेचे मसीहा आहेत, कुपोषितांच्या वंचितांचे मसीहा आहेत. भगवानापेक्षा मोठा दर्जा या देशातील उपेक्षितांनी बाबासाहेबांनी दिलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान मोदी साहेबांनी आपल्या अमित शाह साहेबांनी केला. त्यांनी मोठ्या मनाने देशाची माफी मागितली पाहिजे आणि यापुढे अशा प्रकारचा प्रमाद घडणार नाही. आता काही लोकांनी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा अशी मागणी केलेली आहे. ते पदाचा राजीनामा देवत की न देवत, पण बाबासाहेबांचा ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला त्या संदर्भामध्ये त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.